नमस्कार, मी सारिका रथ तुमचं स्वागत करते महाराष्ट्र डायरीजमध्ये। आज आपण मकर संक्रांतीसाठी विशेषतः बनवला जाणारा पदार्थ तिळगुळ बनवायला शिकणार आहोत। तिळगुळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। फक्त 3च गोष्टींनी तुम्ही अगदी चविष्ट तिळगुळ बनवू शकता। ते म्हणजे तिळ, गूळ आणि तूप। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात बेदाणे किंवा मुरमुरे घालू शकता। तर मग सुरू करूया। सर्वप्रथम कढईत तीळ मंद आचेवर भाजून घ्या। त्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या। तीळ कुरकुरीत होणे गरजेचे आहे। यानंतर तीळ थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा। आता त्याच कढईत तूप आणि किसलेला गूळ घाला। मंद आचेवर गूळ वितळवून घ्या। गूळ वितळणे गरजेचे आहे, त्यामुळे गूळ व्यवस्थित वितळेपर्यंत च्या साहाय्याने घाटलत राहा। भाजलेले तीळ वितळलेल्या गुळामध्ये घाला। चांगले मिक्स करून घ्या। मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाताला तुपाचा थर लावा आणि उबदार मिश्रणाचे लाडू बनवून घ्या। लाडू पूर्णपणे थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात ठेवा। मकर संक्रांतीच्या या गोड सणासाठी तिळगुळ लाडूचा आस्वाद घ्या। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।